मी ही अशी समस्या आहे, की जी विचाराने सुटू शकत नाही. विचारांशी संबंधित नसलेली अशी सावधानता असली पाहिजे. धिक्कार किंवा समर्थन न करता मी हालचालीविषयी सावधान, केवळ सावधान असणे पुरेसे आहे. प्रश्न कसा सोडवावा, त्यात त्यात परिवर्तन कसे घडवून आणावे, त्यातून विशिष्ट परिणाम कसा हाती येईल, या हेतूने जर तुम्ही त्याकडे लक्ष देत असाल, तर ती सावधानता पुनश्च विचारांच्या मीच्या क्षेत्रातीलच होते. जोपर्यंत आपण विश्लेषणाच्या द्वारा सावधानतेच्या द्वारा प्रत्येक विचाराची सतत तपासणी करण्यामधूनही कोणता तरी परिणाम घडून यावा अशी इच्छा करतो, तोपर्यंत आपण विचारांच्या क्षेत्रातच असतो. म्हणजेच तुम्ही ज्याला मी, अहम म्हणता किंवा आणखीन काही म्हणता, त्याच्याच क्षेत्रात असतो. खरोखर जोपर्यंत मनाचे उद्योग चाललेले असतात, तोपर्यंत प्रीती असूच शकत नाही. प्रीती असेल तर आपल्यापुढे सामाजिक प्रश्न उभे राहणार नाहीत. प्रीती ही मिळवायची अशी एखादी वस्तू नव्हे, एखादा नवा विचार, एखादे नवे उपकरण, एखादी नूतन विचारसरणी, अशा स्वरूपात प्रीतीची प्राप्ती करून घेण्याचा मन हे प्रयत्न करेलही. पण मन प्रेमावस्थेत असणे हे जोपर्यंत प्रेमप्राप्तीची धडपड विचारांकडून केली जात असते, तोपर्यंत अशक्यच असते. जोपर्यंत निर्लोभीपणाच्या अवस्थेत आपण असावे असा प्रयत्न मन करत असते, तोपर्यंत ते लोभीच असते, नाही का? तसेच जोपर्यंत प्रीती असेल, अशा अवस्थेत येण्याच्या हेतूने मन इच्छा धरत असेल, कामना करत असेल व तदर्थ काही सराव करत असेल, तोपर्यंत खरोखरी त्या प्रीतीच्या अवस्थेला मन अविरतच असते असे नाही का? ही समस्या पाहून, जीवनाची ही गुंतागुंतीच्या समस्या पाहून, तसेच आपल्या विचारांची प्रक्रिया पाहून व तिच्याद्वारा आपल्याला कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हे ओळखून, हे सारे जेव्हा मनोमन अगदी स्पष्टपणे समजून चुकते, तेव्हाच प्रज्ञेची अशी एक स्थिती येते, की ती केवळ वैयक्तिक किंवा सामाजिकही नसते. आणि अशी प्रज्ञा उदयास आली, की व्यक्तीचा समाजाशी, व्यक्तीचा जातीशी, व्यक्तीचा वास्तवतेशी संबंध कसा असावा याची समस्याच विलय पावते. कारण मग फक्त प्रज्ञेचेच अस्तित्व असते व ती प्रज्ञा व्यक्तिगत किंवा व्यक्तिनिरपेक्ष अशी नसते. आणि मला असे वाटते की आपले प्रचंड प्रश्न ही प्रज्ञाच केवळ सोडवू शकेल. पण ती प्रज्ञा हा कशाचाही परिणाम नसतो. आपण जेव्हा आपल्या संपूर्ण विचार प्रक्रियेचे स्वरूप केवळ जागृत मनाच्या पातळीवरीलच नव्हे, तर अवचेतन गूढ खोलवरच्या स्तरांवरीलही विचारांचे स्वरूप ध्यानात घेतो, तेव्हाच ती अस्तित्वात येते. या प्रश्नांपैकी कोणताही प्रश्न समजण्यासाठी, त्याचे खरे आकलन होण्यासाठी आपले मन अतिशय शांत, अतिशय निश्चल असावे लागते. म्हणजेच ते मन कल्पना, सिद्धांत इत्यादींमध्ये न घुसडता किंवा कोणतीही व्यग्रता, चलबिचल न येऊ देता प्रश्नाकडे सरळ पाहू शकेल. ही एक आपली अडचण आहे. कारण विचार हा विचार हाच मुळात दिशाभूल करणारा असतो. एखाद्या गोष्टीकडे पाहून तिचे मला आकलन करायचे असेल, तर मला ती बद्दल विचार करण्याची जरुरी नाही. मी सरळ पाहतो एवढेच. ज्या क्षणी मी त्या गोष्टीविषयी विचार करू लागतो, मत बनवू लागतो, कल्पना करू लागतो, त्याच क्षणी जी गोष्ट समजून घ्यायची असते, तिच्यापासून मी दूर भलतीकडेच भरकटलेला असतो व म्हणूनच विचलित चित्त झालेला असतो. म्हणूनच जेव्हा आपण आपल्यासमोर एखादा प्रश्न असतो, तेव्हा विचार हा आपल्याला त्यापासून विचलित करणारा ठरतो. येथे विचार म्हणजे कल्पना, मत, बरे वाईट म्हणणे, तुलना असे असते व प्रश्नांचे समग्र दर्शन करून, प्रश्न समजून घेऊन तो सोडवून टाकण्यामध्ये या विचारांमुळे अडथळा होतो. पण दुर्दैवाने आपल्यापैकी बहुतेकांना विचार हा अतिशय महत्त्वाचा वाटतो.
विचार केल्याशिवाय आपण जगणार तरी कसे? अस्तित्वात तरी राहू का? असे तुम्ही म्हणता. माझे मन मी रिकामे कसे ठेवू? मन रिकामे असणे म्हणजे भ्रमिष्ट होणे, मूर्छा येणे, मंदबुद्धी असणे इत्यादी काहीतरी समजून तुमची साहजिक प्रक्रिया या अवस्थेला नकार देण्याची होते. पण खरोखरी जे मन अतिशय शांत असते, जे मन स्वतःच्या विचारांनी विचलित झालेले नसते, जे मन मोकळे असते, तेच मन समस्येकडे थेट पाहू शकते. तेच मन प्रश्नाकडे सरळपणे साधेपणाने पाहू शकते. आपल्या सर्व समस्यांकडे अशा रीतीने कोणताही विचलितपणा न येता पाहण्याची क्षमता हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी शांत व निवांत मनाची आवश्यकता असते. मी हा पॅरा पुन्हा एकदा वाचते. विचार केल्याशिवाय आपण जगणार तरी कसे? अस्तित्वात तरी राहू का? तुम्ही म्हणता. माझे मन मी रिकामे कसे ठेवू? मन रिकामे असणे म्हणजे भ्रमिष्ट होणे, मूर्छा येणे, मंदबुद्धी असणे इत्यादी काहीतरी समजून तुमची साहजिक प्रक्रिया या अवस्थेला नकार देण्याची होते. पण खरोखरी जे मन अतिशय शांत असते, जे मन स्वतःच्या विचारांनी विचलित झालेले नसते, जे मन मोकळे असते, तेच मन समस्येकडे थेट पाहू शकते. तेच मन प्रश्नाकडे सरळपणे साधेपणाने पाहू शकते. आपल्याला सर्व समस्यांकडे अशा रीतीने कोणताही विचलितपणा न येता पाहण्याची क्षमता हाच एकमेव उपाय आहे. त्यासाठी शांत व निवांत मनाची आवश्यकता असते. असे मन हे कशाचेही परिणाम स्वरूप नसते. यमनियम, व्रताचरण, ध्यानधारणा यातून निष्पन्न होणारी गोष्ट नसते. कोणत्याही प्रकारच्या यमनियमातून, दबावातून, उदात्तीकरणातून हे प्राप्त होत नसते. विचारांच्या मीपणाच्या कोणत्याही प्रयत्नाशिवाय ते उदयास येते. मी जेव्हा विचारांची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतो, तेव्हा मी वास्तवतेचे दर्शन कोणत्याही व्यग्रतेशिवाय घेऊ शकतो. तेव्हाच ते मन अस्तित्वात असते. मनाच्या त्या खरोखरीच स्तब्ध असणाऱ्या प्रशांत अवस्थेत प्रीती असते आणि आपले सर्व मानवी प्रश्न केवळ प्रीतीनेच सुटू शकतील. थँक्यू. आणि आय ॲब्सोल्युटली ॲग्री की या जगात, समाजात आत्ता जो काही समाज मी अनुभवते आहे, जे काही जग मी अनुभवते आहे, त्यात अनेकदा असं जाणवतं की एव्हरीवन, प्रत्येकाला आता फक्त प्रीती हवी आहे, प्रेम हवंय. सल्ले, उपदेश नो. प्रत्येकाला असं हवंय की कोणीतरी मला विदाऊट एनी प्रतिक्रिया, म्हणजे कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय किंवा कोणतंही मत बनवल्याशिवाय मला कोणी फक्त ऐकून घेईल का? मला कोणीतरी फक्त समजून घेईल का? मला त्याच्याद्वारे लगेच प्रतिक्रिया नकोय, सल्ला नकोय, उपदेश नकोय, औषध पाणी नकोय, डिस्क्रिप्शन नकोय, प्रिस्क्रिप्शन नकोय. त्यामुळे मी सरांशी माझं मत, ओपिनियन माझं कनेक्ट होतंय की